तर एकीकडे शेतकरी मरतोय, दुसरीकडे लावणीचा कार्यक्रम होतोय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आहे। बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। आता ते काय नेमकं प्रकरण आहे, कार्यालयात आहे का कार्यालयाच्या बाहेर आहे? आता लावणी कार्यालयात कशी काय करतंय, काही ट्रायल होती का, ते त्यांचा प्रश्न आहे। एखाद्या पार्टीच्या कार्यालयात काय असावं नसावं त्या त्या पक्षानं ठरवलं पाहिजे। आणि एका इकडे शेतकरी मरत असेल आणि तुम्ही तिकडे लावण्या घेत असाल कार्यालयात, तर चुकीचं आहे ना। म्हणजे तुम्ही जखमीवर मीठ चोळताय। कोणती राष्ट्रवादी आहे, पवार साहेबाची होय का अजितदादाची आहे ते माहीत नाही। अजित पवारची असेल तर मग पैसाच आहे, तर काय त्यांना कमी आहे? ते काही नाचू शकतात, पैशाचं सोंग नाही करू शकत ते, पण नाचू शकतं कोणाले। 70 किलोमीटर गाठायला एवढा वेळ लागलाय। प्रचंड स्वागत होत आहे, प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेतकरी त्रासलाय। धोरणानं मेल्यापेक्षा आता आंदोलन करून मराला तो तयार झालेला आहे। मग धोरणानं या सरकारनं मारलं असेल तर आंदोलनात जर देवेंद्रजीला असं वाटत असेल की आम्ही बंदूक चालून मारू, तर ते कदापि शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला मारण्याची भाषा आपण करू नये। आपण जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यासोबत वागत असाल, दंडुकशाही सुरू करून जर हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, तर मी सांगतोय पुऱ्या महाराष्ट्रात शेतकरी चौफेर पेटल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।